मंडळी नमस्कार, मी अभिजित। राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत। आता काल मतदान पार पडलंय, मात्र नागपूर खंडपीठाने निर्णय दिल्यानंतर याची मतमोजणी आहे ती 21 तारखेला होणार आहे। म्हणजे हा जो मधला काळ आहे तो काळ हा ज्यांचं मतदान झालंय, ज्यांचं भविष्य मतपेटीत बंद झालंय त्यांच्यासाठी मोठा टेन्शनचा असणार आहे। आता या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सगळेच राजकीय पक्ष मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीस यांच्या जवळपास 36 ते 40च्या दरम्यान सभा झाल्या। 6 ते 7 त्यांनी सभा ज्या फोनवरून घेतल्या। या सगळ्यामध्ये पुणे जिल्ह्यातलं जे राजकारण होतं ते अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्याला यावेळेस पाहायला मिळालं। कारण काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची युती होती, काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होती, तर काही ठिकाणी ही शिंदेंची आणि ठाकरेंची युती होती। त्यामुळे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नक्की कुठला पक्ष कुणासोबत आहे हे पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग सगळ्याच या बाबतीत होतं। हे झालं महायुतीचं, पण महाविकास आघाडीची नक्की काय परिस्थिती होती याकडे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण ज्यावेळेस हे दोन्ही पक्ष फुटले, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन नेते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूस्थानी होते। कारण लोकसभेमध्ये या दोनही पक्षांनी ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला तो अत्यंत महत्त्वाचा होता या सगळ्या प्रोसेसमध्ये, म्हणजे नवीन पक्ष त्यांचा मोठा होण्याच्या प्रोसेसमध्ये। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा बालेकिल्ला होता पुणे जिल्हा। म्हणजे शरद पवार यांनी आपल्या राजकारणाची जी सुरुवात आहे ती पुणे जिल्ह्यातून केली, आणि फक्त राजकारणाची सुरुवात नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याचं जाळं होतं। म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखण्याची जी किमया ती शरद पवारांकडे होती। इतकं मोठं कार्यकर्त्यांचं जाळं होतं की कधी शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे न पाहता सुद्धा पवारांचा जो झेंडा होता तो पुणे जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर कायमच डावलाने फडकत राहिला। पुढे अजित पवारांची एंट्री झाली राजकारणात, अजित पवारांनी यामध्ये सगळं लक्ष घातलं। पण आता पक्ष फुटल्यानंतर ही पहिली निवडणूक होती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होती। स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा खरा बेस ठरला जातो। पक्ष कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या सगळ्या निवडणुकीकडे पाहिलं जातं। आता ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर, बळावर शरद पवार हे देशाचे नेते झाले, आता त्याच कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचा पक्ष कुठं होता पुणे जिल्ह्यात, हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। कारण 17 नगरपंचायती, नगरपालिकेच्या निवडणुका ज्या होत्या त्या पुणे जिल्ह्यात होत्या। त्यातल्या 2च्या ज्या निवडणुका होत्या त्या रद्द झाल्या होत्या, त्यामध्ये फुरसुंगीची आणि बारामतीची। आणि या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर नगराध्यक्ष पदासाठी शरद पवारांचे उमेदवार किती होते तर केवळ 3। त्यातला एक बारामतीमध्ये होता, एक शिरूरमध्ये आणि एक माळेगावमध्ये। त्यातला बारामतीचा जो होता तो रद्द झालेला होता, म्हणजे फक्त आणि फक्त 2, आणि फुरसुंगीचा सुद्धा एक रद्द झालेला होता। पण पवारांचे जे उमेदवार होते ते फक्त आणि फक्त 2 ठिकाणी होते। म्हणजे 15 पैकी 2च ठिकाणी शरद पवारांनी आपले उमेदवार होते ते मैदानात उतरवलेले होते। याचा अर्थ काय होतो की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ही जी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे ती सिरियसली घेतली नाहीये का? शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये रस नाहीये का? कारण पवारांचे पुणे जिल्ह्यात 2 खासदार आहेत, स्वतः सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे। अमोल कोल्हे यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता तो शिरूरमध्ये होता। आणि दुसरीकडे बारामतीमध्ये जर आपण पाहिलं, बारामती लोकसभा मतदारसंघात, तर सुप्रिया सुळेंचा हा मतदारसंघ, यामध्ये बारामती आणि माळेगाव या 2 ठिकाणी फक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते। मग अशामध्ये कार्यकर्त्यांच्या जीवावर जे शरद पवार देशाचे नेते झाले त्यांनी नेहमीच स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं, कार्यकर्ता मोठा केला आणि पक्ष घडवला। आता पक्ष फुटल्यानंतर एकीकडे अजित पवार हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सेफ ठेवण्यासाठी झगडत होते, एका दिवशी 5-5, 6-6 सभा ते घेत होते। तिकडे दुसरीकडे जर पाहिलं तर शरद पवार यांच्या पक्षातले जे नेते होते पुणे जिल्ह्यातले, विशेषतः आपण बोलूया, यामध्ये अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि काही अंशी रोहित पवार, तर या 3 नेत्यांच्या पुणे जिल्ह्यात सभा किती झाल्या याचा आकडा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रोहित पवार हे जामखेडच्या बाहेर आले का
जामखेडमध्ये त्यांना गुंतून ठेवण्यात आलेलं होतं का? पुणे जिल्ह्यात त्यांनी काही सभा घेतल्या का? आणि सुप्रिया सुळे यांनी माळेगाव, बारामती या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यात आणखी कुठे कुठे सभा घेतल्या? कारण फक्त नगराध्यक्षच नाही तर जे नगरसेवक पदाची ज्या निवडणुका होत्या त्यात सुद्धा त्यांचे अत्यल्प उमेदवार जे होते ते रिंगणात होते. आता त्यामुळे राष्ट्रवादीचा 2 भाग पडलेले असताना एकीकडे अजित पवार मात्र पुणे जिल्ह्यावर आपला झेंडा फडकवण्यासाठी मेहनत करताना पाहायला मिळाले, दुसरीकडे शरद पवारांचे राष्ट्रवादी मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये कुठंतरी पिछेहाट झालेली शरद पवारांच्या पक्षाची पाहायला मिळाली. त्यामुळे आता जरी नगर परिषदा, नगरपंचायती, नगरपालिकेच्या निवडणुका काही झालेल्या असतील, 2च्या बाकी असतील, काही ठिकाणच्या नगरसेवकांच्या उमेदवारी निवडीबाबतचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था आता झालेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचा पक्ष हा मागे पडलेला पाहायला मिळाला. अजित पवारांनी त्यामध्ये सरशी घेतली. आता येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बाय दिला का? हा पहिला प्रश्न उपस्थित होणार आहे. दुसरा प्रश्न हा उपस्थित होतोय की स्थानिक लेवलचे कार्यकर्ते हे पुणे जिल्ह्यातले विशेषतः अजित पवारांसोबत गेलेत का? शरद पवारांकडे त्यांनी उभारलेल्या कार्यकर्त्यांचं जाळं शिल्लक राहिलं नाहीये का? हा दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, आता नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकीमध्ये जर शरद पवार यांच्या पक्षाचे हा स्टँड असेल तर मग आता महापालिका निवडणुकामध्ये विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? जर स्वतंत्रपणे लढवायचं झालं तर सगळ्या प्रभागांमध्ये शरद पवार आपले उमेदवार देणार आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचा प्रश्न, 2 राष्ट्रवादींची युती व्हावी, 2 राष्ट्रवादीची युती व्हावी, 2 काका पुतणे दोघं एकत्र यावेत, याच्या वाटाघाटीमध्ये शरद पवारांनी या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाने 2 पावलं मागे घेतलेत का? अजित पवारांना त्यांनी एका पद्धतीने बाय दिलाय का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता निकाल लागल्यावर खऱ्या अर्थानं समजणार आहे की अजित पवार यांच्या पक्षाची पुणे जिल्ह्यात नक्की काय परिस्थिती असणार आहे. दुसरीकडे शरद पवार यांचे जे उमेदवार मैदानात होते त्यांचं नक्की काय झालं हे 21 डिसेंबरला सगळ्यांच्या समोर येईलच. मात्र सध्या तरी पुणे जिल्ह्यात काका पुतण्यांच्या या लढाईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये उमेदवार देणं आणि प्रचार करणं यामध्ये पुतण्याने सरसी केली हे मात्र आपल्याला म्हणावं लागेल. आपण या व्हिडिओत इथंच थांबूयात. ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. थांबूयात इथं. धन्यवाद.